हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. बघा, बघू शकताय मस्त असं तुम्ही. आज आम्ही इथं कसं गावाकडच्या घरी हे बघा मस्त असं बाड आले, परंतु ते लकी बांबूचं म्हणते ते आले छान असं. बघा हे मस्त असे झाडे हिरवेगार झाडं फुलून आलेत. आणि परत कसं आहे हे शोचे पण झाडं तसेच आलेत, मनी प्लॅन्टचे झाड पण तसेच आले. ते वेगवेगळ्या नमुन्याचे ना शोचे झाडं हे बघा, बघू शकता. अगदी एक नंबर दिसते ती. दिसायला तर जणू काय हातानं करून ठेवलं आहे तसं मस्त आहे ती, एक नंबर. आणि हे बघा बघू शकता, हे निशिगंधाचं म्हणता की तुम्ही लिलीचं म्हणता, हे मला काय माहिती नाही. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याला काय म्हणतात ते, मला काय म्हणता येत नाही. आणि मी त्याला ह्याचंच म्हणते, निशिगंधाचंच. आणि हे बघा सदाफुली पण अगदी एक नंबर आली आहे. असं इतके झाडं जर मस्त आले की नाही काय विचारूच नका. आता बरेच दिवस मी गेलेले तिकडं ना, मुलीकडे गेले होते कर्जतला, तर मी आलेच नव्हते. मग आत्ता ही गौरी गणपतीच्या निमित्तानं गावाकडं आलं. आणि कसं आज गणपतीचं विसर्जन पण आहे. आता गणपती बाप्पा आपले 10-11 दिवस राहिले होते. आता गणपती बाप्पाला निरोप द्यायचं. हे रिक्षा पण बघा हे आमची अशी थांबली आहे. आणि आज अनंत चतुर्थी जशी पण आहे. सगळं बघा कसं योग्य मस्त असं जुळून आलं आहे. आणि मी कसं बाळचं झाड पण लावून गेले होते. ते बाळचं झाड पण असं अगदी एक नंबर हिरवगार फुलून आले. आणि एकच आहे ना, भरपूर होतं इथून तिथून लावलं होतं. कसं मागच्या वेळेस बोर पाडले ना, घरी पाण्याचं ताप होतं, परेशान होलं ते पाण्याचे, म्हणून बोर पाडलं. मग ते बोर पाडताना हे सगळे भरपूर असे झाडं होते. कडीपाल्याचे झाडं होते, परत नारळाचे झाड, लिंबूचे झाड, असे कशाचे वेगवेगळे नमुन्याचे झाडं होते. ते सगळे काढले. आणि फक्त आता तेवढी एक बाळ राहिले. आणि बघा ते काय तर म्हणते ते आबोलीचं पण फुलाचं झाड आले. परत स्वस्तिकचं पण आहे. आणि हे बघा मोठं लटं बाबळीचं झाड होतं दारात. कसं वारं की पावसानं काय माहिती नाही, पण हे झाड कसं मोडून पडले, मुळासे ते चुपसून पडले छान असं. आणि आज आता आपल्या इथं गणपती बाप्पाचं विसर्जन पण आहे ना, विसर्जन करायचं म्हणून मग पोरं बिरं आमचे इथं नटून थटून मस्त अशी पोरं थांबले. ती गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं, गणपतीला निरोप द्यायचं म्हणून. मग सगळे त्यांनी उत्साहामध्ये आहे ती, जल्लोषमध्ये आहे ती. आज गणपती बाप्पा आम्हाला सोडून आमच्या पासून जाणार आहे. ते त्यांच्या गावाला जाणार आहे. त्यांनी त्यांच्या मम्मी पप्पाकडे त्यांनी जाणार आहे. ते म्हणते ते आमची मुलं आता. मग आता त्यांनी झालं 10-11 दिवस झाले, आता त्यांनी जाणारच. हे बघा आमची तनिष्का पण बघू शकता. तनिष्का कसं बोरच्या नळाला सारखी धरून झटते आहे, सारखी झोके खेळत्या बोरच्या नळाला धरून. नको गं म्हणलं तरी पण ते काय ऐकत नाही, काय नाही. आणि नुसती पाण्यात खेळती तनिष्का, ऐकत नाही काय नाही. किती पण बोला, काही पण म्हणा, तनिष्का ऐकत नाही. मग तिला नको म्हटलं तर ती रडती, किरकिर करते. आणि कसं आता बघा तिची मम्मी गेल्या सोडून गावाला. मम्मी नाही माझ्याकडे एकटी राहिलं, मम्मीचं ड्युटी. आणि मम्मीची ड्युटीमुळे मम्मी गेल्या. मग तनिष्का माझ्याकडे राहिल्या. आता मामी भाचीचं काय पण चालले. मग तिथं गेल्या गणपतीच्या मकरमध्ये गेल्या, जाऊन अक्षता खा, फुलं खा, तांदूळ खा, असे काय पण चाललं आहे तिचं खायचं. मग आमचे पोरं बघा असं थांबलेत. आणि माझा मुलगा गणपती विसर्जनला गणपतीची आरती बिरती झाली. आरती करून मग नारळ वगैरे फोडून मोदकाचं नैवेद्य वगैरे दिलं होतं, देऊन करून सगळं आता गणपती विसर्जनासाठी घेऊन चलात. आणि कसं गणपती आता घरच्या घरीच विसर्जन करणार आहे, तुम्ही बघू शकताय मस्त असं. आता पुढं मग आम्ही सगळं आरती फिरती घरात केल्या. घरात आरती बिरती करून मग आम्ही आता बाहेर घेऊन आला. हे बघा बाहेर पण ठेवून बाहेर पण आरती करतो आहे. आम्ही बाहेर पण आरती करतो. मग बाहेर पण आरती केलं ना, ते कसं हे होतं आहे त्याला, मग विसर्जन करायलाच बरं पडतं आहे. असं घरी मध्ये आरती करायचं आणि परत तसंच विसर्जन करायला बरं वाटत नाही, म्हणून मग घरच्या घरी तिथंच. आता आम्ही कसं ते सिमेंटाची आमची टाकी होती, सिमेंटाच्या टाकीमध्ये पाणी भरले, बोर चालू करून पाणी भरले. पाणी भरून त्याच्यामध्ये विसर्जन करणार आहे. बघा आरती करताय सगळेजण, आरती करून हे करून. मग लेकरं बिकरं मस्त उत्साहामध्ये आहेत, ते नाचत घुमत फिरत. हे बघा असं ह्या पद्धतीनं मी विसर्जन करते घरच्या घरचं. माझा मुलगा आहे तो करणारा. मग कसं वर्षाला जातो, सगळे राहत होते लांब जाऊन तिकडं कुठं विहिरीमध्ये करून येतो. त्यांना कसं आणि त्यांनी सगळे लवकर गेले ना, आले होते पण गौरी गणपतीला लवकर गेला. माझा मोठा मुलगा पण गेला, मुलगी गेली.
सून गेली, सगळे माझे मिस्टर पण गेले, मग सगळे गेले. आता काय करायचं म्हणून हे घरच्या घरीच करते आहे मी. बघू शकता तुम्ही. आणि आमची आजची गणपती बाप्पाची कशी वाटली काय नाही विसर्जनाची व्हिडिओ हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असेल तर लाईक कमेंट करा. आणि हे बघू शकता तुम्ही. मी कसं मला पण आता कसं इथं गावाकडं महाळ आहे, महाळ केल्याशिवाय मला जाता येत नाही काय नाही, म्हणून मी गेले नाही. तनिष्काला घेऊन मी इथं राहिले. मग नंतर तनिष्काला घेऊन परत माझी महाळ झाल्याच्या नंतर मी जाणार आहे. त्याच्यामुळं मग हे आता गणपतीचं विसर्जन पण झालं, महाळ पण झालं, म्हणून झाले. चला धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.